जंतर मंतर येथे ज्या प्रकारे पोलिसांकरवी गुंडांकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाली आणि त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले, तर ही जी हुकुमशाही आहे या हुकुमशाहीच्या आणि विद्यार्थ्यांवर जो अत्याचार झाला याच्या निषेधार्थ आज अकोल्यातील विधिज्ञ मंडळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे निषेधात्मक उभेही राहिले आणि एक निवेदनही दिलं, ज्या अनुषंगाने सदर गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी पोलिसांव्यतिरिक्त इन्क्लुडेड होते, सहभागी होते आणि ज्यांनी न्यायव्यवस्थेला बगल देत हिंसक आंदोलन केलं, हिंसक वळण त्या आंदोलनाला देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाई करण्याचा, कायदेशीर कारवाई करण्याचा अनुषंगाने आज कलेक्टर ऑफिस इथे जे आपले अकोल्याचे विधिज्ञ मंडळी आहेत यांनी एकत्र येऊन निवेदन दिलं आणि भविष्यात अशा प्रकारचे कुठेही विद्यार्थ्यांवर गुन्हे झाले किंवा कुठल्याही प्रकारचे त्यांना त्रास झाला किंवा अमानवीय वर्तन व्यवस्थेकडून म्हणा किंवा इतर कुठल्या सरकारी यांच्याकडून त्यांच्यावर झालं तर आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहू, असंच काहीसं मत या विधिज्ञ मंडळींचं आहे. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. आज इथे उपस्थित सर्व विधिज्ञ मंडळी आहेत ज्यांनी आज सामाजिक बांधिलकीने, सामाजिक जाणीवेने इथे उपस्थिती दर्शवली आणि या सामाजिक प्रश्नाला हाताळलं, त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो. आणि आपले जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत अकोला बार काउन्सिलचे ॲडव्होकेट GS तेलगोटे सर, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर. जंतर मंतर नवी दिल्ली येथे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो. परंतु दिनांक 20 जुलै रोजी दिल्ली पोलिसांकडून जे विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार केला, त्यांच्यावर लाठीमार केला, अनेक विद्यार्थ्यांना जखमी केलं, तर त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि तसाच आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना भेटून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याचा आम्ही निवेदनाद्वारे कळविलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे, हे सरकार इतकं असंवेदनशील आहे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या आंदोलनाला भेट न देता, त्यांच्याशी कोणती चर्चा न करता त्यांच्यावर अमानुष अत्याचार करणं, त्यांच्यावर लाठीमार करणं, हे सरकार असंवेदनशील असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढावा, अशा प्रकारचं निवेदन आम्ही सादर केलं. दुसरं असं महत्त्वाचं की ज्या पोलिसांकडून अत्याचार केला गेला, ज्या पोलिसांनी लाठीमार केला, त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी, अशा प्रकारचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला भेटून त्यांना मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयामध्ये निवेदन पाठवण्याची विनंती. त्याबरोबरच ॲडव्होकेट यांना मी